हमको ईवीएम पीवीएम कुछ नहीं, हमको होना बैलेट पेपर पे वोट बस। बाहेर जाऊन देणार नाही, अख्खी ताकद लावू मनसेच्या आम्ही ते शांत साहेब आहेत ना, शांत, त्याच्यामुळे आम्ही शांत मशीनच्या नंबर वेगळा नंबर तर एक वेगळा नंबर अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैवी वाटतं जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी 2-2 6 मतं मला वाटतं हे एक्सप्लेन जर केलं तर बरोबर पीपीएच एक्सप्लेन करतात साहेब, चला एक्सप्लेन करे। असं थोडी होते की एकाच्या घरात 10-20 मतदानाची कुठे गेले? पीपीएच्या शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यालय, तिथे फक्त 5 मतं लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं, मग तिथे फक्त 5च करून आम्हाला सांगलं सगळं। जनकल्याण नगरमध्ये मनीषा चौधरीला काय कॅम्पेन करायला नाही दिले, तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं, आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं, ते मतं गेले कुठे? आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलतात तुम्ही गप्प बसा, आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा, बरोबर आहे। हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे, हे असं होत असेल तर काही यूज नाहीये। माझं ना आव्हान आहे, सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे, जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही, ती पॉवर सोशल मीडियामध्ये। लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन हिअर, व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया, लेट द पीपल नो नाव। ज्यांना कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून, म्हणजे आम्हाला एवढी मतं मिळणार आहेत करून। आधी पोस्टर सेकंड राऊंडला त्यांनी सांगितलं 6,000 लीड पुढे, 10,000 लीड पुढे, कसं काय लीड पुढे जाणार? लीड त्यांची कशी काय पुढे? आणि स्वतःहून पण आम्हाला 450 मिळणार, आम्हाला 300 मिळणार, आम्हाला 200। भाजपचे एजंट स्वतःच सांगतात की लीड पुढे, 10,000 लीड पुढे, काय मेहनत केलं, किती अतिशय दुर्दैवी लोकशाहीला कलंक आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ब्लॅकआउट केलेलं आहे। तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उपयोग नाही, आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात, त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया, आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे, लोकशाहीला कलंक आहे। त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो, त्याचं कारण लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय आतमध्ये ते। त्यामुळे नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। हमको ईवीएम पीवीएम कुछ नहीं, हमको होना बैलेट पेपर पे वोट बस। उनको वो मशीन उनके घर में तो रख लेने दो, या मोदी साहब के घर में रहने दो, या शाह के घर में रहने दो। अगर किसी गोडाउन में, अहमदाबाद में बहुत से गोडाउन बने, वहां ले जाके रख लेने दो, हमको बस पेपर पे करो। और आपको मालूम होगा उस वक्त तुम्हारी हालत क्या है, कहां खड़े हो, उस वक्त आपको मालूम होगा।